इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल अशा सुरू असलेल्या संघर्षामध्ये 15 दिवसांचा युद्धविराम झालेला आहे आणि याविषयीच आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत कर्नल मोहन काकतीकर. सर, तुमचं स्वागत. आज अखेर युद्धविराम झालाय. पहिल्यांदा इतक्या कमी दिवसांमध्ये अमेरिकेसारख्या महासत्तेला सगळ्या जगासमोर एक प्रकारे इराणने एक्सपोज केलं का यामुळे? ही निश्चितच एक या लढाईमुळे जे आंतरराष्ट्रीय बॅलन्स जो होता पहिला किंवा अमेरिकेचा दबदबा होता तो निश्चित कमी झालेला आहे आणि होईल याच्याही पुढं. आणि हे सगळ्यांच्या लक्षात आलं की फक्त आर्म्स ॲम्युनेशन एअरक्राफ्ट और शिप्स याच्यामुळे तुमची शक्ती नसते. एका देशाची शक्ती त्यांच्या लोकांची इच्छाशक्ती आणि लढण्याची ताकद याच्यावर अवलंबून असते. जर आता आपण पाहाल तर इराणची ताकद अमेरिकेच्या पुढे फार कमी आहे, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने अमेरिकेला तोंड दिलं आणि शेवटी अल्टिमेटली हा जो युद्धविराम झालेला आहे तो व्हर्च्युअली म्हणजे अमेरिकेला पुष्कळ स्टेप्स खाली येऊन त्यांच्याशी हातमिळवणी करूनच करायला लागलेला आहे. याच्यामध्ये आणखीन एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की आत्तापर्यंत जेव्हा आपण लढाईचं जे तंत्र होतं त्याच्यामध्ये पूर्णपणे बदल होण्याची तंत्र आहे, त्याची पूर्ण बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आणि बराचसा बदल झालेलाही आहे. हा ऑलरेडी सुरू झाला होता जेव्हा भारत पाकिस्तानचा जो कॉन्फ्लिक्ट झाला त्याच्यामध्ये ऑलरेडी झाला होता. पण आता आपण पाहाल की अमेरिकेच्या प्रत्येक एका इराणच्या एका छोट्या छोट्या क्षेपणास्त्राला डिफीट करण्यासाठी मिलियन्स ऑफ डॉलर्स अमेरिकेला खर्च करायला लागले. छोटे छोटे ड्रोन्स डिफीट करण्यासाठी त्यांना $25,000 खर्च करावे लागतात. तर हे जर आपण प्रपोर्शन बघाल तर इतकं म्हणजे असं आहे की डिफेंडर इज ॲट ए ग्रेट डिसॲडव्हान्टेज. आणि त्याच्यामुळे असं होण्याची शक्यता निर्माण झाली आहे की पुढे जे एक डॉमिनन्स असा होता नंबर्सचा किंवा इक्विपमेंटचा तो आता कमी होईल. सर, याला जोडून एक प्रश्न असा की आज प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या असं दिसलं की शेवटी अमेरिकेला एक प्रकारे शरणागतीच अप्रत्यक्षपणे स्वीकारावी लागली. आणि त्यात आपण पाहिलं की काल पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी याविषयीची माहिती दिली की सीज फायर व्हावं. आज अमेरिकन माध्यमं म्हणतात की आसिम मुनीर यांच्यासोबत त्यांनी बातचीत केली. सगळ्या जगामध्ये एक चित्र निर्माण होते की पाकिस्तानने कुठेतरी ही मध्यस्थी केली का, त्यांनी शांतता प्रस्थापित केली का? तुम्ही कसं पाहता, पाकिस्तान नेमकं पपेटच्या भूमिकेत आहे अमेरिकेच्या की खरोखर मध्यस्थाच्या भूमिकेत आहे? नाही, पाकिस्तानी याच्यामध्ये काय केलं हे आपल्याला कळून येईल की पाकिस्तानाने फक्त मेसेजेस एका बाजूने दुसऱ्या बाजूला पाठवले. याच्याशिवाय पाकिस्तानचा याच्यामध्ये फार काही मोठा रोल आहे असं मला वाटत नाही. आणखीन याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो युद्धविराम झाला आहे तो ना पाकिस्तान किंवा टर्की किंवा आणखीनही कोणाच्या मध्यस्थीने झालेला नाही. हा युद्धविराम जो झालेला आहे तो बेसिकली अमेरिकेची जे लॉसेस होत होते त्यांना काही फेस सेविंग डिव्हाइस हवी होती आणि त्याच्यातून हा युद्धविराम झाला आहे. प्रेसिडेंट ट्रम्प हे बघतच होते की कुठून मला युद्धविरामाची संधी मिळते. कितीही धमक्या देऊन आपण बघितलं की इराण काही खाली यायला तयार नव्हता. तर अशा परिस्थितीत हा युद्धविराम जो झालेला आहे त्याच्यामध्ये पाकिस्तानचा रोल फार मिनिमल आहे. इट इज एक असं आहे की पाकिस्तानी धडपड करतो की कुठेतरी आम्हाला काहीतरी रोल मिळावा ज्याच्यामुळे त्यांच्याबरोबर अमेरिकेबरोबरचे त्यांचे संबंध थोडे दृढ व्हावे. आणि बेसिकली पाकिस्तानची हीच परिस्थिती आहे की सध्या इंटरनल परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांचं अफगाण बॉर्डरवरती त्यांचे क्लॅशेस सुरू आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना मार पडत आहे. आणखीन त्यांची इंटरनल फायनान्शियल सिच्युएशन इतकी गंभीर आहे. तर अशा परिस्थितीत थोडंसं आपण इंटरनॅशनल लेवलवरती काहीतरी करून दाखवलं असं पाकिस्तानी पब्लिकला दाखवून त्याच्यातून थोडासा रिलीफ त्यांना मिळेल अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यातूनच हे त्यांनी केलेलं आहे. सर,
म्हणजे अमेरिकेत आणि इराणच्या युद्धात पाकिस्ताननी मध्यस्थाची भूमिका बजावण्याऐवजी जे अमेरिकेला अपेक्षित होतं तसं त्यांनी एक निमित्त दिलंय फक्त युद्ध थांबवण्याचं. बस तुम्ही अगदी व्यवस्थित करेक्ट म्हणालात की त्यांना जे पाहिजे होतं त्यांनी प्लॅटरवरती होतं ते त्यांनी फक्त त्यांच्या पुढे नेलं असंच मी जास्त म्हणेन. पाकिस्तानचा रोल याच्यामध्ये फार लिमिटेड आहे, कारण नायदर पाकिस्तानकडे काही अशी काही शक्ती आहे की ज्याच्यामुळे त्याचा डिटरन्स निर्माण होईल किंवा असं काहीच नव्हतं. पाकिस्तानचा रोल फक्त लिमिटेड होता की इराणबरोबर त्यांचं एक इस्लामिक नेशन म्हणून जे थोडं बहुत कम्युनिकेशन होतं, आणि तीसुद्धा त्यांची पोझिशन फार स्ट्रॉंग नाही आहे, कारण त्यांच्या सिया सुन्नी झगड्यामुळे भांडणामुळे पाकिस्तानचं जे इक्वेशन आहे फार म्हणजे अनस्टेबल इक्वेशन आहे. पण फॉर्च्युनेटली त्यांना थोडासा याच्यामध्ये प्रॉमिनन्स इंटरनॅशनली जरूर मिळाला आहे. सर, या सगळ्यातून एक आंतरराष्ट्रीय पटलावर अमेरिका ही सर्वोच्च संरक्षण सज्जता असलेला देश किंवा मिलिटरी पॉवर होती स्ट्रॉंगेस्ट. आता ते समीकरण, ते इक्वेशन चेंज होईल असं वाटतंय या युद्धामुळे. सगळं जग अमेरिकेकडे रिलायबल डिफेन्स पार्टनर म्हणून पाहण्याऐवजी पुन्हा रशिया किंवा चायनाकडे वळेल. एक तर मुख्य गोष्ट निश्चित आहे की अमेरिकाचा जो डॉमिनन्स होता एक वर्ल्ड पॉवर, सुपर पॉवर म्हणून, तो निश्चितच कमी होईल. पण याच वेळेला हेही आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की रशियाचा सुद्धा जो डॉमिनन्स होता किंवा त्यांचा जो डिटरन्स होता, त्यांच्या सध्याच्या त्यांची जी एंगेजमेंट आहे त्याच्यामुळे त्यांचाही दबदबा तेवढाच कमी झालेला आहे. आणि हे सगळंच टोटल इक्वेशन जे आता नवीन बनेल ते थोडंसं सेटल व्हायला वेळ लागेल. त्याच्यामध्ये हा जो बेसिक होता की एक रशियन ब्लॉक आणि अमेरिकन ब्लॉक आणि त्याच्यामध्ये जग डिवायडेड होतं, याच्यापेक्षा दुसऱ्याही देशांना इम्पॉर्टंट रोल निर्माण होईल. त्याच्यामध्ये भारताचा एक फार मोठा रोल असेल. म्हणजे या सगळ्यातून रशिया युक्रेन युद्धात रशिया युक्रेनवर जिंकू शकला नाही एका छोट्या देशावर. पहिल्यांदा वाटलं होतं की तिथेही लगेच निपटारा होईल, आणि आता अमेरिका इराण युद्धात अमेरिकेची डिफेन्स यंत्रणा एक्सपोज झाली आहे असं म्हणायचं का? हो, अगदी बरोबर आहे की जसं एक पूर्वी वाटायचं की अमेरिका एक सुरुवातीला, इव्हन या युद्धाच्या सुरुवातीला असं लोकांनी असं दर्शवलं होतं किंवा अमेरिकन्सनी असं दर्शवलं होतं की आम्ही एक 10-15 दिवसामध्ये इराणला शरण आणू, पण ते बिलकुल शक्य झालं नाही. ऑन द कॉन्ट्री अमेरिकेची परिस्थिती फार गंभीर आहे असं म्हणायला लागेल मला. ज्या पद्धतीने त्यांचा खर्च चालू आहे, ज्या पद्धतीने त्यांचं आर्म्स ॲम्युनेशनचं एक्झॉस्ट होत आहेत, तर त्या दृष्टीने अमेरिका इज इन अ व्हेरी बॅड पोझिशन. रिलेटिव्हली इराणियन्स त्यांचे ड्रोन्स किंवा त्यांची रॉकेट्स जी आहेत, मिसाईल्स जी आहेत, ती कम्पॅरेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह आहेत. तर अशा परिस्थितीत, आणि अमेरिकेने हे म्हटलं होतं की 7 दिवसामध्ये, अमेरिकेने आणि इव्हन इस्रायलने म्हटलं होतं की 7 दिवसामध्ये त्यांचा आर्म्स ॲम्युनेशन कोटा, त्यांची मिसाईल्स वगैरे संपून जातील. पण आता जवळजवळ 1 महिना होऊन गेला, पण इराणचे मिसाईल्स अजूनही त्यांच्या इस्रायलवरती पण पडत आहेत आणि अमेरिकन बेसिसवरती पडत आहेत. तर हे दाखवतं की जी प्रिडिक्शन्स होती किंवा जो बॅलन्स होता तो बॅलन्स तसा राहणार नाही. हा फ्युचरमध्ये निश्चितच चेंज होणार. रशियाच्या बाबतीत पण घडलं. हेही रशियाच्या बाबतीत अगदी घडलेलं आहे की जेव्हा रशियाचा कॉन्फ्लिक्ट जेव्हा सुरू झाला होता तेव्हा हे असं वाटलं होतं की रशियन माईट एवढी जास्त होती की ते युद्ध एका महिन्यात संपेल, 15 दिवसात संपेल. परंतु आत्ता 3 वर्षानंतर ही परिस्थिती टोटली रशियाच्या फेवरमध्ये नाही आहे. जरूर रशियाने मोठा पार्ट जमिनीवरती त्यांनी कव्हर जरूर केलेला आहे, परंतु असं नाही आहे की रशिया हॅज ओव्हररन युक्रेन, असं झालेलं नाही आहे. सर, या सगळ्यातून आणखीन एक असं दिसलं की ज्या गल्फ कंट्रीज होत्या, GCC नेशन्स होते, सौदी, कुवेत सारखे, दुबई, जिथे अमेरिकेने आपले बेसेस उभारले होते, ते अमेरिकेकडे आपलं संरक्षक म्हणून पाहत होते. दुसऱ्या बाजूला नाटो अलाइज अमेरिकेला आपला संरक्षक म्हणून पाहत होते, आणि नाटोच्या वरही खूप चिडचिड डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यामुळे हे सगळं गणित आता पूर्ण बदलून जाईल, जे आपण 20व्या शतकाच्या शेवटापर्यंत 1950 नंतर ते आत्तापर्यंत आपण जे कॅरी करत होतो ते. हे बिलकुल सगळं गणित बदलणार आहे, कारण नाटो कंट्रीजचं अमेरिकेबरोबर जे रिलेशनशिप होती ती आता जी नाही आहे. आणि ज्या पद्धतीने या
सध्याच्या कॉन्फ्लिक्टमध्ये अमेरिका इराणच्या कॉन्फ्लिक्टमध्ये जसं क्लिअर झालं की युरोपियन नेशन्स ते तयार नाही आहेत की त्या दुसऱ्या जसं डोनाल्ड ट्रम्पनी जसं की मी म्हणजे आय एम द पर्सन फॉर सिक्युरिटी ऑफ द वर्ल्ड असं त्यांचा एक हे असतो की मी आय एम द गार्डियन ऑफ द सिक्युरिटी असा जो त्यांचा पवित्रा असतो त्याला त्यांनी युरोपियन कंट्रीनी बिलकुलच नाकारलेलं आहे. आणि मला काय वाटतं की जर हे थोडंसं युद्ध आणखीन लांबलं किंवा पुन्हा सुरू झालं तर इवन अमेरिकन पब्लिक मे नॉट ही सपोर्ट करू शकणार नाही अमेरिकन प्रेसिडेंटला या पर्टिक्युलर इश्यूमध्ये. आणि मला वाटतं ट्रम्पनाही हे माहिती आहे म्हणूनच त्यांनी हा जो प्रस्ताव पुढे आणला आणि 15 दिवस युद्धविराम केला तो त्यामुळेच झालेला आहे असं मला वाटतं. यालाच जोडून एक प्रश्न असा की इस्रायल देखील यामध्ये एक महत्वाचा प्लेयर होता. इस्रायलनी मात्र हिजबुल्लावर आपलं टार्गेट करणं, लेबनॉनमधील टेररिस्ट बेस्ड उद्ध्वस्त करणं हे ते अजूनही पुढे कायम तसे सुरू ठेवतील असं वाटतंय इराणसोबत थेट युद्ध न करता. कारण याच्याबद्दल थोडीशी क्लॅरिटी अजून आलेली नाही आहे कारण हे आत्ताच डिक्लेरेशन नंतर. परंतु जर या युद्धविरामाला काही अर्थ असायचा असेल तर इस्रायललाही आपल्या ॲक्शन्स थांबवायला लागतील. नाहीतर या युद्धविरामाला काही अर्थ राहणार नाही. कारण इराण जर त्यांची ही जी हिजबुल्ला किंवा त्यांची जी दुसरी फ्रंट ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यावरती जर अटॅक चालू राहिला तर इराण काही गप्प बसणार नाही. इराण अगेन विल स्टार्ट युजिंग देअर मिसाईल्स अँड ड्रोन्स. सर मगाशी तुम्ही भारताचा उल्लेख केला होता. भारताची भूमिका या सगळ्यामध्ये कशी राहिली सुरुवातीपासून, तुम्ही कसं पाहता त्याकडे? भारताची भूमिका योग्य होती का पहिल्या दिवसापासूनची? भारताने फार चांगल्या पद्धतीने आपली भूमिका या कॉन्फ्लिक्टमध्ये ठेवली. कारण आपण पाहाल तर भारताचे इंटरेस्ट इराणबरोबरही आहेत. चहाबहारमध्ये सुद्धा त्यांची फार मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. याशिवाय आपला पुष्कळ तेल रशियानंतर पुष्कळ तेलाचा पुरवठा आपल्याला इराणकडून होत होता. आणि त्याच वेळेला इस्रायलबरोबर भारताचे संबंध ही फार महत्त्वाचे आहेत. कारण जरी मी स्वतःही पाहिलेलं आहे की 1965 पासून प्रत्येक कॉन्फ्लिक्टमध्ये इस्रायलनी आपल्याला ओपनली किंवा म्हणजे कोवर्टली आपल्याला त्यांनी मदत केलेली होती, हत्याराच्या बाबतीत किंवा इक्विपमेंटच्या बाबतीत किंवा इंटेलिजन्सच्या बाबतीत. तर अशा परिस्थितीमध्ये आणि सध्या तर भारताचं इस्रायलबरोबरचं जे इक्वेशन आहे ते फार चांगलं आहे. तर हे दोन्ही एकाच वेळेला मेंटेन करणं फार अवघड होतं, ते भारताने केलं. एक फार चांगली गोष्ट आहे. आणि म्हणजे याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सर सुरुवातीला ज्या काही राजकीय टीका झाल्या की भारत खामेनींच्या मृत्यूवर काही बोलत नाही, नंतर म्हणाले की मोदींच्या दौऱ्यानंतरच युद्ध का सुरू झालं, असे जे सगळे टीका टिप्पणी झाल्या, तर यात कुठेतरी भारताने आपला इंटरेस्ट सिक्युअर करण्याचं काम व्यवस्थितपणे केलं असं म्हणायचं की त्यांनी काही ना काही भूमिका घ्यायला हवी होती जे इमोशनली लोकांना वाटतं वेगवेगळ्या प्रकारे? नाही, याच्यामध्ये भारताने आपला पूर्ण इंटरेस्ट गार्ड केला. एक तर त्यांनी खोमेनीच्या मृत्यूनंतर रिॲक्शन दिली नाही, पण आपण हेही पाहाल की आपली जहाजं हर्मुजच्या खाडीमधून सेफली बाहेर आली. आणि जर इराणचे आपले संबंध बिघडले असते तर हे शक्य झालं नसतं. आणि आपल्यात ही तीच परिस्थिती आली जशी पाकिस्तानमध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये आलेली आहे तेलाच्या शॉर्टेजमुळे. परंतु ती आपल्याकडे परिस्थिती नाही, कारण आपली जहाजं आली, आपला सप्लाय चालू राहिला. आणि त्याच वेळेला आपण इस्रायललाही वर्ल्ड स्टेजवरती आपण ओपनली त्यांना हे केलं नाही, म्हणजे आपण त्यांच्या विरुद्ध फार काही बोललो नाही. आणि दोन्हीचा बॅलन्स आपण चांगला ठेवला. इट वॉज समथिंग व्हेरी ग्रेट. म्हणजे हे शक्य झालं कारण आपलं आंतरराष्ट्रीय धोरण, आपल्या प्राईम मिनिस्टरची जी एक इमेज आणि त्यांची जी पर्सनल इक्वेशन्स, याच्यामुळे हे शक्य झालं.
धन्यवाद सर. आपल्या सोबत होते कर्नल मोहन काकतीकर, ज्यांनी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे इराण, अमेरिका, इस्रायल यातील संघर्षाच्या युद्धविरामाचं आणि त्याचे भविष्यात काय परिणाम होतील हे सांगण्याचं सुद्धा. व्हिडिओ जर्नलिस्ट श्वेत पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.